पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदी सोलापूरमध्ये येणार। महाराष्ट्रासह पंतप्रधान मोदी आज कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर कर्नाटकच्या बंगळुरूमधील बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन करणार तर तामिळनाडूमध्ये खेलो इंडिया स्पर्धेचा समारंभ सोहळ्यामध्ये सहभागी होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांना कलम 149 प्रमाणे नोटीस तर उग्र आंदोलनाची पार्श्वभूमी असलेले काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील 10,000 लाभार्थ्यांना पंतप्रधान स्वनिधीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्जाचं वाटप करणार। यासोबत मालेगाव भिवंडीसह 8 शहरं आणि जिल्ह्यामध्ये अमृत योजनेद्वारे सुमारे 1700 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार। पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। राज्याच्या पोलीस महासंचालकांसह 3000 पोलीस तैनात। सभेला येताना मोठ्या बॅग्स, झेंडे, बॅनर्स, घोषवाक्य फलक, खाद्यपदार्थांसह अनेक गोष्टी सभास्थळी आणण्यास निर्बंध। मोदींच्या स्वागतासाठी सोलापूरकरांमध्ये उत्साह। खास सोलापुरी पद्धतीनं मोदींचं स्वागत केलं जाणार। हातमागावर विणलेली शाल, चादर, मानाचा जरीदार फेटा, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मोदींचं स्वागत केलं जाणार। नरसय्या आडम यांची माहिती। पंतप्रधान मोदींसमोर देशातील कामगारांचे प्रश्न मांडणार। आता मूलभूत परिवर्तन करण्याचं काम आम्ही करतोय, पण हे पहिलं पाऊल आहे। कामगारांसमोर जगण्याचे प्रश्न कायम आहेत। रेनगर प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांचं वक्तव्य। मोदीजींनी काही दिवसांपूर्वी 70,000 कोटींच्या घोटाळ्याची वक्तव्य केली होती। अशाच 70,000 कोटीचा घोटाळा करणाऱ्यांना का सोबत घेतलं? करुणा शर्मा यांचा सवाल। सोलापूरमध्ये मोदींचा दौरा असतानाच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारही सोलापूरच्या दौऱ्यावर। सांगोला येथे दिवंगत आमदार गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार। जागतिक आर्थिक परिषदेनिमित्त 4 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री आणि मंत्री उदय सामंत मुंबईमध्ये दाखल। दावोसमध्ये 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार झाल्याची मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दावोसमध्ये अलुटेक कंपनीकडून महाराष्ट्रामध्ये 2,075 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। यामुळे राज्यामध्ये 400 लोकांना रोजगार निर्माण होणार। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचा रेल रोको करण्याचा इशारा। बुलढाणा पोलिसांकडून रविकांत तुपकरांना अटक। रविकांत तुपकर यांना अटक करून मेहकर इथं नेण्यात आलं। तुपकरांसोबत दगाफटका होण्याचा पत्नी शर्वरी तुपकर यांना संशय। तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। मेहकर चिखली महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको। प्रभू श्रीरामाची मूर्ती नव्या मंदिरात स्थानापन्न। मंदिरामध्ये विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना। स्थानापन्न झालेल्या रामाच्या मूर्तीची दृश्य एबीपी माझाच्या हाती। अयोध्येतील राम मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होणार। राम मंदिरातील गाभाऱ्याची दृश्य एबीपी माझाच्या हाती। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या पूजेचा आज 4था दिवस। आज 21 वैदिक पूजाविधी केले जाणार। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून अयोध्येमध्ये होमहवनासाठी 5 लिटर गीर गाईचं तूप पाठवणार तर वारकरी संप्रदायाकडून श्रीरामाला पसायदानाची भेट। 22 जानेवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दुपारी 2:30 पर्यंत सुट्टी। भावना आणि विनंत्यांचा मान ठेवत केंद्राचा निर्णय। मीरा भाईंदरमध्ये शाळकरी मुलांच्या जय श्रीरामच्या घोषणा। शाळेतून घरी जात असताना रस्त्यावरती रामरथ दिसल्यानंतर मुलांच्या घोषणा। धुळ्याच्या बोरकुंड येथील सावतामाळी या आजोबांची प्रभू श्रीरामांच्या चरणी अनोखी सेवा। रामनामाचा जप वहीवर लिहिण्याचा माळी यांचा संकल्प। त्यांनी लिहिलेल्या श्रीरामनामाच्या वह्या अयोध्येमध्ये प्रभू रामांच्या चरणी अर्पण केल्या जाणार। जळगावच्या 40गाव इथे लाखो मातीच्या दिव्यांचा वापर करून अयोध्येतील राम मंदिराची आणि प्रभू श्रीरामांची प्रतिमा साकारली। 10,000 स्क्वेअर फूटवरती ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे। भाजपचे नेते अतुल शहा यांच्या मार्गदर्शनात प्रभू श्रीरामांवरील 2 हिंदी आणि मराठी गाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशित। यावेळी संगीतकार दत्ता थिटे, कवी मोहन सामंतांसह गायकांची उपस्थिती।
श्रीराम जन्मभूमी न्यासाकडून कोपरगावातील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराजांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण। सोहळ्यासाठी रमेशगिरी महाराज अयोध्येकडे रवाना। यावेळी भाजप युवा सेनेकडून बाईक रॅलीचं आयोजन। 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील साधू संत आणि धर्मगुरूंना निमंत्रण। मात्र बंजारा समाजाचे धर्मगुरू कबीरदास महाराज यांना निमंत्रण न मिळाल्यानं नाराजीचा सूर। अयोध्येमध्ये तयार होणार मल्टीलेव्हल कार पार्किंग आणि फूड कोर्ट। उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी। मराठमोळ्या अन्नासोबत रोजगारही उपलब्ध होणार। अयोध्येमध्ये यूपीएटीएस कडून 2 संशयित ताब्यात। कॅनडामध्ये ठार झालेल्या सुक्खा दुनकेच्या गँगमधले दोघं असल्याची माहिती। त्यामुळे अयोध्येमध्ये हल्ला करण्याचा कट खलिस्तानी संघटने रचतायत का असा सवाल उपस्थित होतोय। जर्मन गायिका कॅसॅन्ड्रा मे स्टिपमन हिनं राम आएंगे हे भक्तिगीत गायलंय। तिनं गायलेल्या रामभजनाचं सादरीकरण सोशल मीडियात व्हायरल होतंय। शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी अनेकांची मोर्चे बांधणी सुरू। शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार, पण या जागेसाठी रामदास आठवले आणि भाजपसह अनेक जण इच्छुक आहेत। 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांनीच नेतृत्व करावं ही आमची इच्छा। राज्यामध्ये महायुती नक्कीच जिंकेल। 170च्या वर आम्ही जाणार, नीलम गोऱ्हेंचं विधान। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी 10 तास एसीबीकडून चौकशी। साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक, तुर्तास साळवींना अटक नाही। उद्धव ठाकरेंसोबत असलेल्यांना त्रास देण्याचा हेतू, आपल्या चौकशीमागे सरकारचा हात। राजन साळवींचा आरोप, कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याचंही विधान। देशासाठी काम करणाऱ्यांना त्रास दिला जातो। आज आम्हाला त्रास दिला जातोय, उद्या तुम्हाला दिला जाईल। राजन साळवींवर झालेल्या एसीबी चौकशीबाबत आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। राजन साळवींना त्रास देण्याचं षडयंत्र, शिंदे गटात गेले नाहीत म्हणून छळ। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।